जोपर्यंत शिर्डी शिंगणापूर रेल्वे मार्ग रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलनाची पेटलेली मशाल विझू देऊ नका। जनतेच्या हितासाठी आमदारकी गेली तरी चालेल, पण मागे हटणार नाही। आम्ही सत्तेत जरी असलो तरी त्या अगोदर मी जनतेसोबत राहणार, असं मनोगत माजी मंत्री तथा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलं। 16 ऑगस्ट रोजी राहुरी येथे नगर मनमाड राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी तनपुरे यांनी आपला मनोगत व्यक्त केला। राहुरी शनी शिंगणापूर नवीन रेल्वे मार्गासाठी राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी, देसवंडी, तमणर, आखाडा, कोंढवड, उमरे, ब्राह्मणी तसेच नेवासा तालुक्यातील सोनई, वंजारवाडी, बेल्हेकरवाडी, कांगोणी, शनी शिंगणापूर येथील खाजगी शेत जमिनीतून राहुरी शनी शिंगणापूर असा नवीन रेल्वे मार्ग केंद्र शासनाने प्रस्थापित केला आहे। त्यासाठी सरकारी यंत्रणेमार्फत भूसंपादनाचा प्रयत्न झाला। याच्या विरोधात 16 ऑगस्ट रोजी राहुरी शहरात नगर मनमाड राज्य महामार्गावर आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। या प्रसंगी शेतकरी संघाचे रवींद्र मोरे म्हणाले की सरकार जबरदस्तीने भूसंपादन करत आहे। रेल्वे मार्गाची गरज नसताना रेल्वे मार्ग बनवत आहे। आम्ही आमचे खाजगी क्षेत्रातून कोणत्याही परिस्थितीत हा रेल्वे मार्ग होऊ देणार नाही। आम्हाला नगर मनमाड रस्त्याची गरज आहे। या रस्त्यावर अपघात होऊन शेकडो नागरिकांचा जीव गेला। अगोदर सत्ता बनवा, असं रवींद्र मोरे म्हणाले। प्रसंगी रावसाहेब खेवरे यांनी मनोगत व्यक्त करताना सरकारला धारेवर धरला। तहसीलदार डॉक्टर अमित पवार यांना निवेदन देण्यात आलं। सदर रास्ता रोको 1.25 तास सुरू होता। रस्त्यावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या। यावेळी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, नगरसेवक सागर तणपुरे, प्रदीप भुजाडी, रवींद्र आहेर, राजेंद्र उंडे, प्रतीक तणपुरे, राजभाऊ शेटे, प्रकाश देठे, सुनील आडसुरे, सुरेश बानकर, नंदू तणपुरे, उत्तम पवार, सूर्यकांत भुजाडी, बाळासाहेब खुळे, रवींद्र आढाव, विजय तमनर, ज्ञानेश्वर बाचकर, सुरेश लांबे आदींसह तांदुळवाडी, देसवंडी, तमणर, आखाडा, कोंढवड, उमरे, ब्राह्मणी आदी ठिकाणांचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी। श्रीरामपूरला शेतकरी श्रीरामपूरला जाणार नाही, प्रांतांनी इथं राहुरीमध्ये यायचंय, ही पण आमची दुसरी मागणी। जमिनी जाणार आमच्या, त्याच्याबद्दल म्हणणं मांडायचं आम्ही, आणि तिकडे जाऊन 40 किलोमीटर जाऊन म्हणणं मांडणार नाही, ती पण आमची मागणी। उद्या प्रांत कार्यालयात इथं येतात, शुक्रवारी वगैरे जर असतं इथं तर उद्याच दिवस, उद्या हा ते एक दिवस असतात इथं, उद्याच दिवस त्यांनी इथं यावं। शेतकरी कोणी तिकडे श्रीरामपूरला जाणार नाही, ही पण मागणी तुम्ही आधीच आता कळवून ठेवा त्यांना।